22 निश्चित करण्यात आलेला आहे सोडतीने। अनुसूचित जाती महिला पहिला प्रभाग निश्चित झालेला आहे, प्रभाग क्रमांक 22। दुसरी चिठ्ठी काढण्यात येत आहे। प्रभाग क्रमांक 8 अनुसूचित जाती महिलांसाठी निश्चित झालेला दुसरा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 8। तिसरी चिठ्ठी काढण्यात येत आहे। अनुसूचित जाती महिलांसाठी निश्चित झालेला पुढचा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 28। पुढची चिठ्ठी काढण्यात येत आहे। प्रभाग क्रमांक 27। प्रभाग क्रमांक 27 हा अनुसूचित जाती महिलांसाठी सोडतीने निश्चित करण्यात आलेला आहे। पुढची चिठ्ठी प्रभाग क्रमांक 26। प्रभाग क्रमांक 26 हा अनुसूचित जाती महिलांसाठी निश्चित करण्यात आलेला आहे। प्रभाग क्रमांक 18 पुढचा प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी निश्चित झालेला आहे, प्रभाग क्रमांक 18। 4 अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झालेला आहे, प्रभाग क्रमांक 4। पुढची चिठ्ठी काढण्यात येत आहे। अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असलेला प्रभाग 17। प्रभाग क्रमांक 17 अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव सोडतीने झालेला आहे। प्रभाग क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 23 एकूण किती झाल्या? एक मिनिट प्लीज करा। प्रभाग क्रमांक 22 8 28 27 26 18 4 17 2 23 आता शेवटचा काढायचा। अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव होणारा शेवटचा प्रभाग आता चिठ्ठीने निघणार आहे। प्रभाग क्रमांक 5 यार साहब क्या क्या
पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पानी भी है, डॉक्टर भी है, सब है. अनुसूचित जमाती यासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं सार्वत्रिक निवडणूक याच्यामध्ये 2 जागा राखीव होत्या, 1 आणि 4. त्यापैकी जे चिठ्ठी निघणार आहे त्या अनुसूचित जमाती महिला म्हणून निश्चिती केलं जाईल. इज दॅट क्लिअर? थँक्यू. प्रभाग क्रमांक 1 ची प जागा ही अनुसूचित जमाती महिलांसाठी सोडतीने निश्चित करण्यात आलेली आहे. काही लोक ऑलरेडी खुश होऊन गेले, तसं नाहीये. काही लोक खुश होऊन गेले, तसं नाहीये. त्यामुळे आता जे विकास नवाले साहेब वाचणार आहे ते नियमाकडे बारीकीने लक्ष द्या. नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता एकूण 31 जागा निश्चित करण्यात आलेल्या होत्या. यापैकी 16 जागा या नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गातील महिलांसाठी आपण निश्चित करणार आहोत. त्यातील सर्वप्रथम नगर विकास विभागाच्या महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक 33 च्या मुद्दा 6 अ नुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील महिलांसाठी प्रथम ज्या प्रवर्गामध्ये नामाप्रकरता 2 जागा राखीव असतील त्या प्रभागांमधील 1 जागा थेट नामाप्र महिलांकरता राखून ठेवण्यात येईल. यामध्ये आपल्या एकूण 29 प्रभागामध्ये जे आज पहिला सोडत काढली होती ते आहेत 2 एक्स्ट्रा जागा. 29 प्रभाग व्यतिरिक्त जो 2 एक्स्ट्रा निवडायचा होता ते 7 पैकी निवडायचं होतं आणि तो 2 पहिलं निवडलं ते आहे प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 16. या 2 पैकी पहिला 14 अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला म्हणून निर्देशित केलं जातील. 16 अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला म्हणून राखीव ठेवण्यात येतील. आता आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग याचा पैकी एकूण 16 जागा काढायचा आहे. आता दुसरी नियमाकडे बारीकने लक्ष द्या. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक 33 मधील मुद्दा 6(3) ब अन्वये ज्या प्रभागांमध्ये 1 किंवा अधिक जागा एकतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती करता किंवा दोन्हींकरता राखीव असेल परंतु त्या प्रवर्गातील महिलांकरता राखीव नसतील तर अशा प्रभागांची नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाची जागा महिलांकरता राखून ठेवण्यात येईल अशी तरतूद आहे. यातील राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक 10 नोव्हेंबर 2025 चे पत्र असं सांगतं की जर एखाद्या प्रभागातील जागा या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करता राखीव असतील या दोन्हींसाठी राखीव असतील आणि त्यातील 1 जागा जर अनुसूचित जाती महिला किंवा अनुसूचित जमाती महिला यांच्यासाठी एकच जागा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती यांच्यापैकी एकच जागा महिलांसाठी राखीव झाली तर दुसरी जागा नामाप्र महिलांसाठी थेट नेमून देण्यात येईल. क्लिअर आहे. उदाहरण सांगतोय. पहिला प्रभाग घेऊया. अनुसूचित जाती हे सर्वसाधारण अनुसूचित जाती. अनुसूचित जमाती महिला आहे म्हणून आता जे क आहे नागरिकांच्या मागास प्रवर्ग हे महिलांसाठी राखीव होती. ठीक आहे. चला अशा पद्धतीनं 1 क
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 2 मध्ये अनुसूचित जाती महिला आहे. तो आता आपण 22 असे प्रभाग आहे ज्यामध्ये अनुसूचित जाती साठी राखीव होते आणि या 22 मध्येच 1 आणि 4 असे 2 प्रभाग होते ते अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. आता आपण अनुसूचित जाती महिला काढल्या, अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव काढल्या. आता नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी काढत असताना एकूण किती काढायची आहे? 16 काढत असताना पहिलं आहे की ज्या ठिकाणी नागरिकांच्या मागास प्रवर्ग 2 राखीव सीट्स आहे त्यापैकी पहिला सीट हा महिलांसाठी राखीव केला. त्यामुळे पहिला प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 16 हे 2 सीट झाल्या. त्यानंतर ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती किंवा आणि अनुसूचित जमात म्हणजे 1 आणि 4 या प्रभागामध्ये जर एखाद जरी महिला राखीव जर झाल्या, एकच जर राखीव जर झाला म्हणजे आपल्याकडे 1 आणि 4 मध्ये काय झालं? महिलांसाठी राखीव झाला. त्यामुळे त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गात ते महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. तिसरं की ज्या ठिकाणी अनुसूचित जाती किंवा जमाती मध्ये आरक्षण सर्वसाधारण आहे म्हणजे ज्या महिलाची चिठ्ठी निघाला नाही त्या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग हा थेट निर्देशित केलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे आता एकूण 14 प्रभाग हा नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी आपण निर्देशित केलेला आहे. आता अजून 2 चिठ्ठ्या काढायची. 2 चिठ्ठ्या काढायची. ते 2 चिठ्ठ्या कुठून काढायची आहे याचा सूचना आता येतील, त्याच्याकडे बारीकाने लक्ष द्या. आता मी परत 1 प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 19, प्रभाग क्रमांक 20, प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 24, प्रभाग क्रमांक 25, प्रभाग क्रमांक 29 अशा पद्धतीने 14 प्रभाग हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे. आता 2 साठी जे आहे त्याचा सूचना करा. 2 महिलांसाठी शिल्लक राहतं म्हणून 15 प्रभागामधून आपल्याला 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. ठीक आहे. 4, 7, 9, 14, 15, 16, 19, 20, 21, 24, 25 आणि 29 या व्यतिरिक्त उर्वरित 15 प्रभागाची चिठ्ठी याच्यामध्ये टाकल्या जातील आणि त्यापैकी 2 चिठ्ठ्या जे निघणार आहे ते ओबीसी महिला समजण्यात येतील. चला थोड़ा शांति प्लीज. हाँ चला. प्रभाग क्रमांक 2 ओपन महिला है, महिला है.
करतो मी फोन तुम्हाला. इथंच आहे तुमच्या लेफ्ट साईडला आहे महिला ओपन. एकूण 15 चिठ्ठ्या आपण टाकतोय. त्यापैकी 2 चिठ्ठ्या अर्थात 2 प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित केल्या जातील. सर्वांनी बघितलं. आता याच्यापैकी 2 चिठ्ठ्या ते काढल्या जातील. ते ऑलरेडी आपण 14 नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गामध्ये महिलांसाठी नेमून देण्यात आलेले आहे. फक्त 2 सोडतीने काढायचे आहे आणि या 15 पैकी 2 चिठ्ठ्या आपण काढू. मग त्यानंतर कॅटेगरी वाईज आपण महिला सर्वसाधारण महिला हे शेवटचा मध्ये करायचं आहे. इज दॅट क्लिअर? थँक्यू. आजचे बाकी विधाते हे आहे 2 महिला चिठ्ठी नामप्रवर्ग महिलांसाठी चिठ्ठी निघते. प्रभाग क्रमांक 12 अ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आलेली आहे. सोडत चला बेटा. शेवटची चिठ्ठी आणि नामप्र महिला प्रवर्गासाठीची शेवटची जागा प्रभाग क्रमांक 10 निश्चित करण्यात येत आहे. यानंतर अनुसूचित जमाती महिलांसाठी 1 जागा निश्चित करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती महिलांसाठी 11 जागा निश्चित करण्यात आलेल्या आहे. नामप्र महिलांसाठी 16 जागा निश्चित करण्यात आलेल्या आहे. यानंतर 14 अ 15 ब 16 अ 29 ब 20 ब 21 ब 24 ब 25 ब 29 ब आणि अशा पद्धतीने एकूण नागरिकांच्या मागास प्रवर्ग एकूण राखीव जागा 31 त्यापैकी 16 महिलांसाठी राखीव अशा पद्धतीने 2 सोडतीने आणि 14 नेमून देण्यात आलेले आहेत. यानंतर राज्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र शासनाचं गाईडलाईन प्रमाणे ज्या प्रभागामध्ये 3 सदस्यीय प्रभाग आहे त्या ठिकाणी 2 महिला व्हायलाच पाहिजे. म्हणून आपल्या 29वा प्रभाग जे आहे ते पहिला सर्वसाधारण महिला म्हणून समजण्यात यावा. या नेमून देण्यात आला. आता सर्वसाधारण महिला शेवटची पहिला याच्यामध्ये 2 महिला आहे असल्यामुळे तो सर्वसाधारणच राहणार. सेकंड मध्ये फक्त 1च महिला असल्यामुळे 2 क हा सर्वसाधारण महिला. 3 मध्ये 1च महिला असल्यामुळे 3 क हा सर्वसाधारण महिला. 4 मध्ये ऑलरेडी अनुसूचित जाती महिला आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला असल्यामुळे तो सर्वसाधारण. 5 मध्ये अनुसूचित जाती महिला 1च असल्यामुळे 5 क हा सर्वसाधारण महिला.
6 मध्ये कुठल्याही महिलाचं आरक्षण नाही, त्यामुळे 6 ब 6 क हे 2 जागा महिलांसाठी आरक्षित समजलं जावं. 7 ब महिला आहे म्हणून एकच असल्यामुळे 7 क हा सर्वसाधारण महिला. 8 अ हा अनुसूचित जाती महिला आहे, ब सर्वसाधारण नामप्र आहे म्हणून 8 क हा सर्वसाधारण महिला. 9 एकच आरक्षित महिला आहे म्हणून 9 क हा सर्वसाधारण महिला. 10 मध्ये एकच महिला आरक्षण असल्यामुळे 10 ब हा सर्वसाधारण महिला. 11 मध्ये महिलाचे आरक्षणच नाही म्हणून 11 ब आणि 11 क हा 2 जागा महिलांसाठी राखीव केलेला आहे. 12 मध्ये एकच महिला असल्यामुळे 12 ब हा सर्वसाधारण महिला. 13 मध्ये एकही आरक्षण नाही म्हणून 13 ब 13 क हा सर्वसाधारण महिला. 14 मध्ये एकच नागरिक मागास प्रवर्ग महिला असल्यामुळे 14 क हा सर्वसाधारण महिला. 15 एकच महिला असल्यामुळे 15 क हा सर्वसाधारण महिला. 16 नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला एकच असल्याने तो सर्वसाधारण महिला 16 क. 17 अनुसूचित जाती महिला असल्यामुळे नागरिक मागास प्रवर्ग खुल्या असल्यामुळे सर्वसाधारण महिला 17 क. 18 मध्ये एकच महिला असल्याने 18 क सर्वसाधारण महिला. 19 मध्ये एकच महिला असल्यामुळे 19 क सर्वसाधारण महिला. 20 मध्ये एकच महिला असल्याने 20 क हा सर्वसाधारण महिला. 21 मध्ये महिला एकच असल्याने 21 क हा सर्वसाधारण महिला. 22 अनुसूचित जाती महिला एकच असल्याने त्या ठिकाणी 22 सर्वसाधारण महिला. 23 मध्ये अनुसूचित जाती महिला नागरिक मागास प्रवर्ग सर्वसाधारण म्हणून एकच असल्याने सर्वसाधारण महिला. 24 नामाप्रा महिला असल्याने 24 क हे सर्वसाधारण महिला. 25 नामाप्रा महिलाच असल्याने सर्वसाधारण महिला. 26 एकच महिला असल्याने अनुसूचित जाती महिला असल्याने 26 सर्वसाधारण क हा महिला. 27 सर्वसाधारण नागरिक मागास प्रवर्ग आहे, अनुसूचित जाती महिला एकच असल्याने त्या ठिकाणी ही 27 क हा महिला. 28 अनुसूचित जाती महिला आहे, नागरिक मागास प्रवर्ग सर्वसाधारण आहे आणि एकच असल्याने सर्वसाधारण महिला. आणि 29 मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण, 29 ब नागरिक मागास प्रवर्ग महिला आणि 29 क हा सर्वसाधारण महिला. हे अशा पद्धतीने 29 प्रभागामध्ये 115 जागांसाठी अनुसूचित जाती 22 पैकी 11 महिलांसाठी राखीव, अनुसूचित जमाती 2 पैकी 1 राखीव, ओबीसीचे 31 पैकी 16 महिलांसाठी राखीव, सर्वसाधारणच्या 60 पैकी 30 राखीव. आज या सोडतीने आणि तसेच नेमून देण्याच्या प्रक्रिया या ठिकाणी समाप्त करण्यात येतात. रिजर्वेशन के ड्रॉ आज हो गए, इंशाल्लाह यहाँ से इलेक्शन की शुरुआत हो गई है. मैं देखिए पर्सनली अगर मेरा प्रभाग नंबर ले जहाँ से हम नेतृत्व करते हैं वो 14 नंबर था, जिसमें से 2 प्रभाग ओबीसी हुए, जिसमें से एक महिला ओबीसी और एक जनरल कैटेगरी ओबीसी में आया है. साथ ही साथ एक लेडीज वार्ड और एक जनरल वार्ड जो है तो वहाँ से हुआ है. तो रिजर्वेशन का भी काफ़ी अच्छा बेनिफिट रहा है. मैं समझ इंतजाम कैसा था?
इंतजाम तो अल्हम्दुलिल्लाह बहुत ही म्युनिसिपल कॉरपोरेशन एडमिनिस्ट्रेशन ने अच्छा किया था और बहुत ही सिस्टमेटिक तरीके से जो है तो इस ड्रॉ को उन्होंने किया है। लेकिन ये देखा गया है कि जनता में अभी भी जो है तो बेचैनी है, क्योंकि फर्स्ट टाइम में औरंगाबाद म्युनिसिपल कॉरपोरेशन का जो प्रभाग सिस्टम से इलेक्शन हो रहा है तो लोगों में बेचैनी है कि किस तरीके से ये इलेक्शन होगा। एक वोटर 4 वोट करेगा, एरिया के नाम उसमें नहीं है, प्रभाग सिस्टम है, रिजर्वेशन, ये सब समझ में अभी थोड़े से टाइम लगेगा। लोगों के अंदर अवेयरनेस करने की जरूरत है। पिछले मर्तबा जो हुमायूं की लाट देखी गई थी, क्या इस मर्तबा भी क्या लाट देखी जा सकती है या कुछ? इस मर्तबा लाट नहीं रहेगी, इंशाल्लाह इस मर्तबा सैलाब रहेगा, सैलाब आएगा। साहब क्या कहेंगे, चेहरे पे खुशी नजर आ रही है? देखो, हम तो हमेशा जी और जीने दो, हम हमेशा खुशो खुर्रम रहते। अल्लाह जिस हालत में भी रखे, अल्लाह की मर्जी, उसमें खुशो खुर्रम इंसान ने रहना चाहिए और हम हमेशा खुशो खुर्रम रहते, ऐसा मैं बताता हूँ। आपके वार्ड में क्या हुआ? देखो, हमारे वार्ड में एक SC जेंट्स हुआ, एक OBC महिला हुआ, एक ओपन महिला हुआ और एक ओपन जेंट्स हुआ हमारे प्रभाग में। अल्लाह के फजलो करम से पूरी शिद्दत और ताकत के साथ लड़ेंगे और ओपन वार्ड से लड़ेंगे और अशरफ खान को जिता के लाएंगे, ऐसा मैं आपके माध्यम से कहूँ। राजनीति वंचित की अभी हमारे आदेश, आदरणीय वंचित बहुजन आघाड़ी के हमारे सुप्रीमो आदरणीय बाबा साहब अम्बेडकर हमको जो आदेश देंगे, सुजात दादा अम्बेडकर जो आदेश देंगे, हमारे यहाँ के जितने पदाधिकारी है, जिला अध्यक्ष है, अमित भाई भुईगढ़ है, सब मिलके हम राजनीति बनाएंगे। जावेद कुरैशी हम सब बैठेंगे और उसके बाद अगला निर्णय हम लेंगे और उसके हिसाब से आपको बोलेंगे, लेकिन आप पूरी शिद्दत और ताकत के साथ लड़ेंगे, इतना आपके माध्यम से हम बताते हैं। आपने अभी तक के वार्ड, सिंगल वार्ड के तहत चुनाव लड़ा, पहले मतलब प्रभाग के हिसाब से जो है ये चुनाव होने जा रहा है कि आपको चुनौती नहीं लगती है? देखो, चुनौती तो हर जगह होती है, चुनौती को स्वीकार करना वो सबसे बड़ी बात है और अल्लाह के फजलो करम से हर चुनौती का मुकाबला करने के लिए, हर चुनौती को हम मुंह तोड़ जवाब देने के लिए सक्षम है और अल्लाह के फजलो करम से हम चुनौती को मुंह तोड़ जवाब देंगे, ऐसा आपके माध्यम से कहना चाहते हैं। आपने खासदार का चुनाव लड़ा, आपने आमदार का चुनाव लड़ा और अभी आप बोल रहे हैं वार्ड का भी चुनाव लड़ने का। अरे मैंने कहा बोला मेरे वार्ड का चुनाव लड़ने का? मैंने बोला मेरा लड़का ही अशरफ खान ये लड़ रहा है। हाँ, अगर शक्ति कपूर कोई भी वार्ड से शहर औरंगाबाद में लड़ रहा होगा तो अफसर खान लड़ने के लिए तैयार है, पूरी शिद्दत और ताकत के साथ लड़ने के लिए तैयार है और लड़ेगा। आज जो सोडत हुई वो अच्छी और पारदर्शकता से हुई। ये सोडत में 20 मई 2025 का परिपत्रक, अक्टूबर का परिपत्रक, इसको पूरा कानून का पालन प्रशासन ने किया और ये आरक्षण की सोडत हुई है। बीजेपी का कैसा रहेगा सिस्टम चुनाव लड़ने का? क्या महायुति होने वाली है या आप अकेले चुनाव लड़ने वाले? हम तो अभी महायुति के साथ ही है और वरिष्ठ हम तैयारी सभी प्रभागों में कर रहे हैं और वरिष्ठ जो आदेश देंगे उसको हम पालन करेंगे। आपके वार्ड में क्या हुआ सर? आप कितने साल से आप मेहनत कर रहे हैं आपके वार्ड में, प्रभाग में, शहर में? अभी तो पूरा शहर मेरा है ना, और आप भी देखने को मिल सकते हैं चुनाव। नहीं, ऐसा आज नहीं बोल सकता, वो पार्टी तय करती है। पर हमारा जो 17 नंबर प्रभाग है उसमें शेड्यूल कास्ट महिला हुआ, OBC सर्वसाधारण हुआ और एक सर्वसाधारण महिला हुई और एक सर्वसाधारण हुई। तो आप और दूसरे वार्ड से? नहीं, ऐसा ये सब पार्टी तय करती है। भारतीय जनता पार्टी में खुद चुनाव टिकट डिक्लेयर करने की सिस्टम नहीं है। भारतीय जनता पार्टी का चयन वरिष्ठ नेता करते हैं और फिर वो बांटा जाता है। बीजेपी के सामने जो बहुत सारी चुनौतियां रहेगी, जैसे MIM है, कांग्रेस है, राष्ट्रवादी है, शिंदे सेना भी हो सकती है अगर युति नहीं हुई तो क्या लगता है आपको चुनौती में क्या महापौर जो है बीजेपी? भारतीय जनता पार्टी का महापौर छत्रपति संभाजीनगर शहर के ऊपर बैठे। अभी तक तो सेना का नाम, हाँ तो मैं बोल दिया ना अभी, महापौर का मतलब युति नहीं होने वाली है। मैं ऐसा कहा बोला आपको? महापौर इसलिए बैठेगा कि भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता छत्रपति संभाजीनगर ये ऐतिहासिक शहर का महापौर होगा। महापौर इसलिए बैठेगा तुम्हारा कि तुमने तुम्हारा हिसाब से वार्ड काटे, इसलिए महापौर बीजेपी का बैठेगा। देखो, 1988 से 2025 तक जितने भी प्रारूप रचना हुई तो हर एक चीज में हर एक जन ऐसा ही आक्षेप लेता है कि कोई किधर से इसने किया उसने किया, ABCDE ऐसा होता नहीं। प्रशासन ने उसका काम किया, हमने काम किया, हमने भी ऑब्जेक्शन लिए, हम सुप्रीम कोर्ट तक लड़े। इसके पहले जब प्रशासन गलती करेगा हम उसके खिलाफ खड़े रहेंगे। सबसे पहले मैं सुप्रीम कोर्ट का बहुत बहुत दिल से धन्यवाद दूंगा कि उन्होंने जो निर्णय दिया उसके माध्यम से आज 31 जनवरी के पहले जो इलेक्शन लेने की प्रोसेस चालू हुई है
माननीय आयुक्त महोदय इनके नेतृत्व में आज आरक्षण सोड़त का जो कार्यक्रम हुआ है बहुत अच्छी तरीके से पूरे रूल और रेगुलेशंस के साथ में हुआ है। इसके लिए मैं उनको धन्यवाद दूंगा। और जो उत्साह आप देख रहे हैं, आधे लोगों को ऐसा लग रहा है कि अभी जीत गए, कोई लोग हवे में है, परंतु सबको एक ही बोलूंगा कि अभी इलेक्शन जो मतदान बाकी है उसके ऊपर आप थोड़ा निर्भर रहिए, उसके लिए मेहनत करिए। क्या आप देखने को मिल सकते हैं चुनाव में? 100% अगर पार्टी ने मुझे टिकट दिया, माननीय एकनाथ शिंदे साहब ने अगर मेरे को संधि दी, तो मैं 100% 100% ये इलेक्शन लड़ूंगा। कौन सा प्रभाव? 15 नंबर प्रभाग में मेरी इच्छा है, मैं वहाँ मेहनत करता हूँ, वहाँ रहता हूँ, मेरा खुद का मतदान भी 15 नंबर प्रभाग में है। आपके पिताजी भी आमदार है, आप नगर सेवक के लिए चुनाव लड़ने वाले हैं जी। तो क्या लगता है कि शिंदे सेना और महायुति होगी चुनाव? माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में, एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में और अजीत दादा के नेतृत्व में महायुति बोल के हम ये महानगर पालिका इलेक्शन लड़ेंगे और 100% यहाँ पे शिवसेना का महायुति का भगवा फड़केगा और महापौर ये महायुति का ही रहेगा, शिवसेना के नेतृत्व में मदद से सबके सहयोग के साथ में। नहीं, अभी तक की शिवसेना का महापौर रहा होगा, शिवसेना का ही महापौर रहेगा। पहले भी जो महापौर रहे शिवसेना के, वो महायुति के रहे। यहाँ आज तक महानगर पालिका का इतिहास है कि कोई भी एक सिंगल हैंडेड यहाँ पे नहीं आया। जो भी आया युति के या आगाड़ी अगर कभी हुई है, मेरे हिसाब से तो आज तक आगाड़ी को कभी मिला नहीं, परंतु शिवसेना महायुति का ही महापौर यहाँ पर बैठेगा, मैं आपको 100% गारंटी के साथ बोलता हूँ। इससे पहले बहुत सारी चुनौती एमआईएम ने दी थी, विरोधी पक्ष नेता भी बना था। इस चुनाव में लगता है आपको फाइट करेंगे एमआईएम और दूसरे पक्ष? एमआईएम कुछ एरिया में है जहाँ पे वो सीमित है, उसके अंदर वो लोग जीत के आएंगे, या कांग्रेस, राष्ट्रवादी या हमारी जो भी अलायंस की पार्टी जो वहाँ लड़ेंगी, टक्कर होंगी। ये बार एमआईएम का जो पिछला जलवा था वो 2024 में लोकसभा में भी लोगों ने उनको उनकी जगह बता दी, 2000 विधानसभा में 24 में विधानसभा में भी उनकी जगह दोनों तरफ बता दिया है। इसके लिए जो एमआईएम का प्रभाव था वो अब मेरे हिसाब से नहीं रहा है। इसके लिए शिवसेना भाजपा महायुति का ही महापौर यहाँ बैठेगा, बहुमत हमारे पास रहेगा। आज मैं ये दावे के साथ आपको कह सकता हूँ। इस चुनाव में जो है शिंदे सेना क्या मुस्लिम उम्मीदवार दे सकती है कुछ वार्डों में? क्यों नहीं दे सकती है? अगर प्रामाणिकपने वो मेहनत कर रहे होंगे और वो एरिया में वो जीत के आने काबिल है, तो 100% उनका भी विचार किया जाएगा।